नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुमच्या जास्त पिकलेली केळी आहेत आणि तुम्ही ती फेकण्याचा विचार करताय, तर ती फेकू नका. तर त्या केळ्यापासून बनवा एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी, जी तुम्ही आधी कधी नाही बनवलेली असणार. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे बॅटर बनवायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे गव्हाचे पीठ घालायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पिकलेल्या केळ्याचा पल्प घालायचा आहे. तर मी इथे 2 पिकलेली केळी स्मॅश करून घेतलेली आहे. तर 1 कप आपल्याला हा पल्प याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आणि या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे बॅटर फार पातळ नाही बनवून घ्यायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण भजी बनवतो तसेच हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बॅटर आपल्याला 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि या बॅटरचे या तव्यावरती आपल्याला थालीपीठ घालायचं आहे. तर तुम्ही या बॅटरचा वापर करून याचे भजी पण बनवू शकता, नाहीतर फड पण बनवू शकता. तर व्यवस्थित आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. मग थालीपीठ घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती गार्निशिंग करायचं आहे. तर त्यासाठी मी ते काळे तीळ घेतलेले आहेत. तर तुम्ही ते काळे तीळच्या जागी पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता, नाहीतर तुम्ही ते मोहरी पण घेऊ शकता, नाहीतर बारीक चिरलेली कोथिंबीर पण घेऊ शकता. तर आता हे काळे तीळ आपल्याला व्यवस्थित या थालीपीठवरती घालायचे आहेत. मग आपल्याला याच्यावरती चमच्याने तेल घालायचं आहे आणि हे थालीपीठ आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आता हे थालीपीठ एका बाजूनी व्यवस्थित भाजले आहे. त्यानंतर हे पलटवायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आता हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आता ही रेसिपी इथे व्यवस्थित बनवून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर पण देऊ शकता. तर सर्व करतेवेळी आपल्याला ह्याचे त्रिकोणी आकारमध्ये पीसेस करायचे आहेत. तर अशा पद्धतीने. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.